विचार करा, एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर प्रचंड मेहनत घेतलीये. त्याचे 10वीचे गुणही अत्यंत उत्तम आहेत. अगदी बरोबर. तो आणि त्याचे पालक एका चांगल्या करिअरची स्वप्न पाहत आहेत. पण प्रवेश प्रक्रियेच्या वेळी एका सायबर कॅफेमध्ये केलेला एक छोटासा निष्काळजीपणा, हो, किंवा माहितीतील एखादी चूक. नक्कीच, किंवा एखादा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्याचे संपूर्ण करिअर एका झटक्यात धोक्यात येऊ शकतं. खरंच, ही खूप मोठी शोकांतिका असू शकते. उमेदवाराची गुणवत्ता असूनही केवळ प्रक्रियेच्या अज्ञानामुळे त्याची संधी हुकणे हे टाळायला हवं. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच अत्यंत नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत. आणि यासाठी आपला आजचा माहिती स्रोत खूपच भक्कम आहे. हो, आजचा आपला मुख्य माहिती स्रोत आहे एक अत्यंत महत्त्वाची पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, महाराष्ट्र ITI प्रवेश प्रक्रिया 2026. ही माहिती केवळ कागदपत्रांची यादी नाहीये, तर ती विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया आहे. अगदी. आपण ही संपूर्ण प्रेझेंटेशन एका वर्गातील व्याख्यानाप्रमाणे पण अत्यंत रंजक पद्धतीनं स्लाइड दर स्लाइड समजून घेणार आहोत. हो, आणि आपण या प्रक्रियेच्या मुळाशी जाऊन त्यातील तांत्रिक बारकावे आणि प्रशासकीय कारणे सविस्तर पाहूया. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. आपण थेट पहिल्या स्लाइडवर जाऊया. स्लाइड 1चे शीर्षक आहे महाराष्ट्र ITI प्रवेश प्रक्रिया 2026. आणि या स्लाइडवर काय दिलंय? येथे एक रस्ता दाखवला आहे जो एका इमारतीकडे, म्हणजे एका संस्थेकडे जातोय, ज्यावर काही टप्पे आणि नकाशे आहेत. आता बघा, या चित्राचा अर्थ खूप गहन आहे. हा एक प्रकारे यशाचा मार्ग आहे. इथे आपल्याला केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया समजून घ्यायची आहे. अच्छा, म्हणजे सेंट्रलाइज सिस्टम. हो, पूर्वी कसं असायचं, विद्यार्थ्यांना प्रत्येक ITI मध्ये प्रत्यक्ष जाऊन अर्ज घ्यावे लागायचे. पण आता प्रशासनाने हे सर्व एकाच छत्राखाली आणलंय. म्हणजे सगळं ऑनलाईन झालंय तर. अगदी. हे प्रवेश क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम म्हणजे CTS अंतर्गत ऑगस्ट 2026-17साठी होत आहेत. आणि सर्वात महत्वाचा तांत्रिक मुद्दा म्हणजे उमेदवारांनी फक्त admission.dvet.gov.in याच अधिकृत वेबसाईटचा वापर करणं गरजेचं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव. बरोबर, नक्कीच. इंटरनेटवर अनेक दिशाभूल करणाऱ्या लिंक्स असू शकतात. त्यामुळे अधिकृत पोर्टल वापरणं हे फसवणूक टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आता पुढच्या स्लाइडकडे वळूया. स्लाइड 2, ध्वनी दर्शक. इथे स्लाइडवर केवळ एक स्पीकर किंवा आवाजाचं चिन्ह दिलं आहे. हे चिन्ह खूप काय सांगून जातं. प्रवेश प्रक्रियेत केवळ कागदपत्रे आणि नियम वाचणे पुरेसे नसते. अच्छा, म्हणजे वाचण्यापेक्षा जास्त काही करावं लागतं. हो ना. अनेक वेळा अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक नियम असतात जे केवळ वाचून समजत नाहीत. बरोबर. म्हणूनच प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या अधिकृत सूचना, बदललेल्या वेळापत्रक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन काळजीपूर्वक ऐकणे देखील तितकेच महत्वाचे असते. म्हणजे उमेदवारांनी सतत अपडेटेड राहायला हवं. अगदी. केवळ जुन्या माहितीच्या आधारे जर उमेदवाराने काही गृहीतके बांधली तर त्याचा मोठा फटका प्रवेशाच्या वेळी बसू शकतो. पुढची स्लाइड आपल्याला या सत्राची दिशा दाखवते. स्लाइड 3चं शीर्षक आहे या सत्राची उद्दिष्टे. इथे 4 लक्ष्यांचे म्हणजे डार्टबोर्डचं चित्र आहे, ज्यावर बाण लागलेले आहेत आणि ते एकमेकांना जोडलेले आहेत. आता आपण हे 4 टार्गेट्स कसे साध्य करायचे ते पाहूया. एक प्रशासकीय दृष्टिकोन म्हणून विचार करा. हो, सांगा ना. पहिलं उद्दिष्ट आहे प्रक्रिया म्हणजे प्रोसेस समजून घेणे. दुसरं आहे शुल्क आणि कागदपत्रे यांची माहिती. तिसरं म्हणजे प्रत्यक्ष अर्ज करण्याचे टप्पे. आणि चौथं, जे सर्वात महत्वाचं आहे, नियम आणि चुका टाळणे. येथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. हे सर्व टप्पे एकमेकांवर कसे अवलंबून आहेत. अगदी बरोबर ओळखलत. हे एका इकोसिस्टम सारखं काम करतं. प्रक्रिया समजली नाही तर टप्पे पूर्ण करता येत नाहीत आणि नियम मोडले तर सगळीच साखळी तुटते. चला पुढच्या स्लाइडवर जिथे आपण सिस्टम कशी काम करते ते पाहू. स्लाइड 4, केंद्रीय प्रणाली आणि मदत. इथे काय आकृती आहे? इथे एका आकृतीच्या मध्यभागी DVET ऑनलाईन पोर्टल आहे आणि चारही बाजूंना शासकीय किंवा खासगी संस्था आणि मदत कक्ष जोडलेले आहेत. आता या केंद्रीकृत प्रणालीचा तांत्रिक फायदा समजून घेऊया. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यातून येणारी पारदर्शकता. म्हणजे मानवी हस्तक्षेप कमी होतो. अगदी. संपूर्ण राज्याचा डेटाबेस एकाच मुख्य नियंत्रण कक्षात जमा होतो आणि अल्गोरिदम अत्यंत निष्पक्षपणे जागांचं वाटप करतं. अच्छा,
आणि उमेदवारांना वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. सकाळी 10 ते 11 या वेळेत सर्व ITI मध्ये मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे. अरे वा, म्हणजे तिथे जाऊन थेट मदत घेता येते. हो, आणि त्यासोबतच सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक डेडिकेटेड हेल्प डेस्क सुद्धा उपलब्ध आहे. याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केल्यास ही प्रणाली विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवते. नक्कीच. आता पुढच्या स्लाइडकडे वळूया, जिथे काही महत्वाचे शब्द आहेत. स्लाइड 5. तुम्हाला माहीत असणे आवश्यक असलेल्या संज्ञा. इथे 4 रंगांचे जिगसॉ पझल एकमेकांत अडकवलेले आहे. जसं वाक्य बनवण्यासाठी मुळाक्षरे माहीत असणे गरजेचे आहे, तसे हे शब्द आहेत, नाही का? अगदी समर्पक उपमा दिलेत. चला, या 4ही शब्दांची सखोल फोड करूया. पहिला शब्द आहे नोंदणी क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर. हा युनिक आयडी असतो ना? हो, हा उमेदवाराचा डिजिटल फिंगरप्रिंट आहे. लाखो अर्जांमध्ये त्याची सुरक्षित ओळख यावरच अवलंबून असते. दुसरा शब्द आहे अर्ज निश्चित करणे. म्हणजे ॲप्लिकेशन कन्फर्मेशन. हे नक्की काय असतं? ऑनलाईन भरलेली माहिती खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करून ती माहिती सिस्टीममध्ये कायम स्वरूपी नोंदवणे. अच्छा, आणि तिसरा शब्द? तिसरा आहे विकल्प अर्ज म्हणजेच ऑप्शन फॉर्म. हा उमेदवाराचा पसंतीक्रम असतो. त्याला कोणता ट्रेड आणि संस्था हवी आहे ते तो यातून सांगतो. आणि शेवटचा शब्द असेल निवडपत्र. हो, अलॉटमेंट लेटर. हा अधिकृत पुरावा आहे की सिस्टीमने उमेदवाराला जागा बहाल केली आहे. आता पैशांच्या मुद्द्यावर येऊया. स्लाइड 6. प्रवेश अर्ज शुल्क रचना. इथे क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंटचं चिन्ह आहे. ही शुल्काची रचना आपण समजून घेतली पाहिजे. अराखीव प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 150 रुपये शुल्क आहे. आणि राखीव प्रवर्गासाठी? त्यांच्यासाठी 100 रुपये. महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांसाठी 300 रुपये. आणि अनिवासी भारतीय म्हणजे NRI उमेदवारांसाठी 500 रुपये. पण हे शुल्क केवळ पेमेंट गेटवेद्वारेच का भरायचे? रोख रकमेचा पर्याय का नाहीये? यामागे सुरक्षेचे कारण आहे. ऑनलाईन पेमेंटमुळे व्यवहाराच्या डिजिटल पाऊलखुणा तयार होतात. अर्जाशी पेमेंट रेफरन्स नंबर कायमचा जोडला जातो. म्हणजे तांत्रिक अडचण आली तरी पैसे सुरक्षित राहतात? अगदी. म्हणूनच पेमेंट पूर्ण झाल्यावर त्याची पावती जपून ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढच्या स्लाइडपासून प्रत्यक्ष कृती सुरू होते. स्लाइड 7. टप्पा 1. ऑनलाईन अर्ज. इथे लॅपटॉपवरून कार्ड पेमेंट आणि नंतर पावती मिळण्याचा प्रवास दाखवला आहे. हा पहिला टप्पा आहे. यात माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचणे, वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरणे आणि आरक्षणासाठी योग्य प्रवर्ग निवडणे अपेक्षित आहे. इथेच सगळ्यात जास्त चुका होतात, बरोबर? हो ना. माहिती तंत्रज्ञानात गार्बेज इन गार्बेज आउट असं म्हणतात. चुकीची माहिती टाकली तर निकालही चुकीचाच येईल. म्हणजे नावात किंवा गुणात चूक झाली तर पुढे अडचण येईल. नक्कीच. डेटा अचूकतेचे महत्त्व खूप आहे. आणि शेवटी शुल्क भरून पावती जतन करणे हा या टप्प्याचा शेवटचा भाग आहे. आता स्लाइड 8 कडे वळूया. टप्पा 2. अर्ज निश्चित करणे. इथे काय चित्र आहे? एक विद्यार्थी अधिकाऱ्यासमोर उभा आहे आणि तिथे 0 फी तसेच अप्रूव्ड असा टॅग आहे. पण माझा एक प्रश्न आहे. हो, विचारा ना. जर सर्व काही ऑनलाईन आहे तर मग प्रत्यक्ष ITI मध्ये जाण्याची गरजच काय? हे थोडं जुन्या पद्धतीसारखं नाही वाटत का? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण यामागचे प्रशासकीय कारणं समजून घ्या. याला व्हेरिफिकेशन प्रोटोकॉल म्हणतात. अच्छा. ऑनलाईन केवळ कागदपत्रे अपलोड होतात, पण ती खरी आहेत की नाही हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांनी ती मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहणे अनिवार्य असते. म्हणजे वॉटरमार्क आणि शिक्के तपासण्यासाठी? अगदी बरोबर. उमेदवाराला जवळच्या ITI मध्ये मूळ कागदपत्रे आणि एक झेरॉक्स सेट घेऊन जावं लागतं. काही चुका असतील तर तिथेच दुरुस्त होतात. आणि मग त्यांना कन्फर्मेशन स्लिप मिळते? हो. आणि विशेष म्हणजे या टप्प्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 0 फी. कोणालाही आर्थिक कारणांस्तव प्रक्रियेतून बाहेर राहावं लागू नये हाच उद्देश आहे. हे खूप छान आहे. आता स्लाइड 9 पाहूया. टप्पा 3. विकल्प अर्ज भरणे. इथे चित्रात एक बोट फिटर या पर्यायावर क्लिक करत आहे. हा टप्पा 1 जून 2026 पासून सुरू होतो. इथे उमेदवाराने लॉग इन करून व्यवसाय म्हणजे ट्रेड्स आणि संस्थांचा पसंतीक्रम द्यायचा असतो. म्हणजे त्यांना कुठे प्रवेश हवाय ते सांगायचं. पण हे एकदाच करायचं असतं का? नाही. इथेच बरीच मुलं गोंधळतात. प्रत्येक प्रवेश फेरीसाठी हा अर्ज भरावा किंवा अपडेट करावा लागतो. अच्छा, म्हणजे प्रत्येक राऊंडसाठी वेगळा पसंतीक्रम? हो. आणि NRI तसंच राज्याबाहेरील उमेदवारांनाही हा अर्ज भरणे 100% बंधनकारक आहे. सिस्टीम कोणालाही आपोआप जागा देत नाही.
हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता स्लाइड 10, टप्पा 4, निवड आणि प्रवेश. हा अत्यंत थरारक टप्पा आहे. इथे विद्यार्थी हातात निवडपत्र घेऊन ITI इमारतीकडे जात आहे आणि तिथे ओरिजिनल्स रिक्वायर्ड असा बोर्ड आहे. जेव्हा उमेदवाराला निवडपत्र मिळते तेव्हा दिलेल्या वेळापत्रकानुसार त्याने संस्थेत उपस्थित राहणे सक्तीचे असते. आणि तिथे पुन्हा मूळ कागदपत्रे लागतात. हो, अंतिम पडताळणीसाठी. जर यावेळी एखादे मूळ कागदपत्र गहाळ असेल किंवा बनावट आढळले तर मिळालेली जागा कोणत्याही पूर्वसूचनेविना रद्द होऊ शकते. अरे बापरे, म्हणजे इथे खूप शिस्त पाळावी लागते. नक्कीच. प्रशासनाचे नियम इथे अत्यंत कडक आहेत. आता स्लाइड 11, महत्वाची प्रक्रिया आणि वेळापत्रक. इथे कॅलेंडरच्या तारखांचा प्रवास दाखवला आहे. या वेळापत्रकाचे आपण थोडं विश्लेषण करूया. हो, सांगा. 21 मे 2026ला ऑनलाईन अर्ज, शुल्क भरणे आणि अर्ज निश्चित करणे सुरू होते. आणि 1 जून 2026 पासून विकल्प अर्ज म्हणजे पहिली फेरी सुरू होते. बरोबर. पण त्यानंतरच्या तारखा TBD म्हणजे अद्याप निश्चित नाही असं ठेवलंय. असं का? सगळं वेळापत्रक आधीच का नाही दिलं? कारण ही प्रवेश प्रक्रिया इयत्ता 10वीच्या निकालावर अवलंबून असते. जोपर्यंत 10वीचा निकाल लागून मूळ गुणपत्रिका मिळत नाहीत तोपर्यंत पुढील टप्पे घेता येत नाहीत. अच्छा, म्हणजे निकालाला उशीर झाला तर प्रक्रियेत गोंधळ होऊ नये म्हणून ही लवचिकता ठेवली आहे. अगदी बरोबर. सिस्टीमचं सिंक्रोनायझेशन टिकवण्यासाठी हे गरजेचं आहे. गोष्टी योग्य कशा करायच्या हे आपण पाहिले. पण आता स्लाइड 12वर एका विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष प्रवास दिलाय. शीर्षक आहे एका विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष प्रवास. इथे कोणाचं उदाहरण दिलंय? राहुल नावाच्या विद्यार्थीची कॉमिक स्ट्रिप दाखवली आहे ज्याला फिटर ट्रेड हवाय. छान. या उदाहरणातून संपूर्ण प्रक्रियेची उजळणी होईल. टप्पा अ. राहुल घरी बसून 150 रुपये भरून आपला अचूक ऑनलाईन अर्ज भरतो. आणि पावती स्वतःकडे ठेवतो. मग टप्पा ब. तो जवळच्या ITI मध्ये आपली मूळ कागदपत्रे घेऊन जातो. टप्पा क. तिथे पडताळणी होते आणि त्याला कन्फर्मेशन स्लिप मिळते. आणि शेवटी टप्पा ड मध्ये तो 1 जूनला विकल्प अर्ज भरून फिटरला पहिला पसंतीक्रम देतो. अगदी बरोबर. हा असा निर्धोक प्रवास प्रत्येक उमेदवाराचा असायला हवा. पण पुढच्या स्लाइडवर पाहूया काय करायचे नाही. स्लाइड 13, महत्वाचे नियम. हे मोडू नका. हे नियम मोडले तर खूप महागात पडू शकतं. इथे एका कुलुपाचे आणि एकावर एक ठेवलेल्या अर्जांवर मारलेल्या लाल फुलीचं चित्र आहे. हे 2 सर्वात कठोर नियम आहेत. पहिला नियम, माहितीत बदल नाही. निश्चितीकरणानंतर म्हणजे डेटा लॉक झाल्यावर माहिती बदलता येत नाही. याला काहीच अपवाद नाहीये का? फक्त एक अपवाद आहे, हरकती नोंदविणे किंवा ग्रीव्हन्स राऊंड. तिथे काही प्रशासकीय चुका दुरुस्त करता येतात. आणि दुसरा नियम काय आहे? दुसरा नियम आहे, एकापेक्षा जास्त अर्ज नाही. काही उमेदवार अतिहुशारी करून 2 वेगळ्या ईमेल आयडींवरून अर्ज भरतात. अरे, पण मग सिस्टम ते पकडत नाही का? नक्कीच पकडते. सिस्टीमचे लॉजिक आधार क्रमांक आणि गुणांवर आधारित असते. ड्युप्लिकेशन आढळल्यास उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द केले जातात. बापरे, म्हणजे थेट प्रक्रियेतून बाद. आता स्लाइड 14, सामान्य चुका टाळणे. इथे चित्रावर लॉक आणि अवैध प्रमाणपत्रावर भिंग दाखवले आहे. इथे 2 मुख्य चुकांवर प्रकाश टाकायचा आहे. एक म्हणजे स्वतःचा पासवर्ड गुप्त न ठेवणे. म्हणजे सायबर कॅफेमध्ये पासवर्ड सेव्ह करणं धोकादायक आहे? हो. दुसरं आणि सर्वात भयंकर म्हणजे अमान्य संस्था किंवा अनअप्रूव्ड इन्स्टिट्यूट्समध्ये प्रवेश घेणे. हे कसं ओळखायचं? केवळ NCVT संलग्न संस्थाच अधिकृत प्रमाणपत्र देतात. अमान्य संस्थांच्या परीक्षा संचालनालयामार्फत घेतल्या जात नाहीत. म्हणजे विद्यार्थ्यांची 2 वर्ष आणि पैसा सगळंच पाण्यात जाईल. हो. हा उमेदवारांच्या करिअरवर खूप मोठा प्रहार होऊ शकतो. त्यामुळे मान्यता तपासायलाच हवी. आता स्लाइड 15, सारांश. तुमचा यशाचा आराखडा. इथे 4 चेकमार्क्स आहेत. आपण संपूर्ण प्रक्रियेचं सिंथेसिस करूया. पहिला, ऑनलाईन अर्ज अचूक भरा. दुसरा, ऑफलाईन पडताळणी जी मोफत आणि अनिवार्य आहे. तिसरा, विकल्प भरणे. यासाठी कागदपत्रे तयार ठेवा आणि प्राधान्यक्रम द्या. आणि चौथा, नियमांचे पालन करा, संस्थेची मान्यता तपासा आणि दुहेरी अर्ज करू नका. तर याचा अर्थ असा आहे की हे 4 टप्पे पाळले तर प्रवेश निश्चित मिळतो. आता शेवटची स्लाइड, स्लाइड 16. चला तुमचे ज्ञान तपासूया. इथे एका दिव्याचं चित्र आहे. पाहूया प्रेक्षकांनी खरंच लक्ष दिले आहे का? चला एक छोटे पॉप क्विज घेऊया. प्रत्यक्ष अर्ज निश्चित करणे का आवश्यक आहे? कारण ऑनलाईन माहितीची खात्री अधिकाऱ्यांकडून होणे गरजेचे असते.
अगदी बरोबर. दुसरा प्रश्न, विकल्प अर्ज भरायला विसरल्यास काय होईल? उमेदवाराला कोणतीही जागा मिळणार नाही, तो प्रक्रियेबाहेर फेकला जाईल. तिसरा, खाजगी ITI अधिकृत आहे हे कसे तपासाल? ते NCVT संलग्न आहे की नाही हे तपासून. हो, आणि सरावासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी शुल्क किती? ते आहे 150 रुपये. आणि 4 मुख्य टप्पे कोणते? ऑनलाईन अर्ज, अर्ज निश्चित करणे, विकल्प भरणे आणि निवड व प्रवेश. छान. येथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो हा की उमेदवारांनी ही माहिती खऱ्या अर्थाने आत्मसात केली आहे का? आजचे हे सत्र खरोखरच अत्यंत डोळे उघडणारे होते. ज्या प्रवेश प्रक्रियेबद्दल एवढा गोंधळ असतो ती प्रत्यक्षात किती तर्कशुद्ध आहे हे आज समजले. जाता जाता मी विद्यार्थ्यांसाठी एक विचार करण्याजोगा मुद्दा मांडू इच्छिते. हो, नक्कीच. आज आपण पाहिलं की या केंद्रीकृत प्रणालीमुळे सर्वांना समान संधी मिळाली आहे. पण खरी स्पर्धा आता माहितीच्या अचूकतेत आणि जागरूकतेत आहे. बरोबर. ही माहिती तुमच्याकडे आहे, पण या माहितीचा वापर करून स्वतःसाठी योग्य ट्रेड निवडण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुरेसे संशोधन केले आहे का? म्हणजे स्वतःच्या कौशल्याला साजेसा मार्ग कोणता हे त्यांनी स्वतः शोधायला हवं. अगदी. तंत्रज्ञान तुम्हाला योग्य संस्थेपर्यंत पोचवेल, पण करिअरचा खरा मार्ग उमेदवाराला स्वतःच हुशारीने निवडावा लागेल. अत्यंत रास्त आणि महत्त्वपूर्ण विचार आहे हा. पारदर्शकता ही तंत्रज्ञानाने दिलेली देणगी असली तरी योग्य निर्णय घेण्याची क्षमता उमेदवारांची असायला हवी. याच महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यासोबत आपण आजचे हे सखोल विश्लेषण येथेच थांबूया. पुढच्या वेळी अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयावर पुन्हा सविस्तर चर्चा करू.